वेलकम स्टुडंट. सायन्स पार्ट 1च्या फर्स्ट चॅप्टर ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण या लेक्चरमध्ये थर्ड लेक्चरमध्ये आपण अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे दोन टॉपिक बघणार आहोत. अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. अर्थ आपल्या सरफेसवरतील सर्व ऑब्जेक्टला आपल्या सेंटरकडे अट्रॅक्ट करते. याला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स असं म्हणतो. अर्थ अट्रॅक्ट एव्हरीथिंग ऑन इट्स सरफेस टुवर्ड्स इट्स सेंटर इज नोन ॲज अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स. आपण एखाद्या ऑब्जेक्टला आपण जर वरती फेकलं, हा एक ऑब्जेक्ट आहे आणि याला जर आपण वरती फेकलं तर हा ऑब्जेक्ट वरती जातो आणि नंतर काही वेळानंतर तो स्टॉप होतो, थांबतो आणि मग तो परत खाली येतो. हे आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट आपण वरती फेकतो त्यावेळेस त्याच्यावरती अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट असतो, म्हणून त्याची स्पीड व्हेलॉसिटी सुरुवातीला जास्त असते आणि जसजसं तो वरती जातो तसतशी व्हेलॉसिटी अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं त्याची व्हेलॉसिटी कमी होत जाते आणि एका विशिष्ट वेळानंतर तो ऑब्जेक्ट त्या ठिकाणी स्टॉप होतो, थांबतो काही वेळासाठी आणि मग नंतर तो अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं परत खाली यायला लागतो. हे दोन इफेक्ट आपल्याला या ठिकाणी अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं जाणवतात. यामध्ये आपण बघितलं की सनच्या भोवती प्लॅनेट रिव्हॉल्व होतात. आता तो ऑब्जेक्ट किंवा तो प्लॅनेट याच्यावरती दोन प्रश्न निर्माण होतात. एक तो सनच्या या ऑर्बिटच्या बाहेर का जात नाही, तर त्याचं कारण असं आहे की सन त्या प्लॅनेटवरती ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट करतो, म्हणून तो त्या ऑर्बिटपासून बाहेर जात नाही. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की तो ऑब्जेक्ट त्या सनवरती जाऊन का पडत नाही, किंवा आपण जर या ठिकाणी बघितलं की चंद्र आणि पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो, तो चंद्र त्या पृथ्वीवरती येऊन का पडत नाही, तर याचं कारण असं आहे की त्याची व्हेलॉसिटी त्या प्लॅनेटची किंवा या ठिकाणी या चंद्राची व्हेलॉसिटी आणि या ठिकाणी या प्लॅनेटची व्हेलॉसिटी, त्या व्हेलॉसिटीमुळं तो ऑब्जेक्ट त्या सूर्यावरती जाऊन पडत नाही किंवा या ठिकाणी तो चंद्र पृथ्वीवरती जाऊन पडत नाही. म्हणजे दोन इफेक्ट बघितले. एक मोठा हेव्हनली बॉडी असेल तर त्याच्यावरती जो दुसरा ऑब्जेक्ट असेल तो दुसरा ऑब्जेक्ट त्याच्यावर चिटकून राहतो, हा पहिला इफेक्ट. आणि जर हेव्हनली दोन बॉडी असतील तर ते एकमेकाच्या भोवती फिरतात. हे दोन इफेक्ट आहे ग्रॅव्हिटेशन फोर्सचे आहे. म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दोन्हीकडं पण ॲक्ट आहे. म्हणजे या ठिकाणी पण ॲक्ट आहे, इथं पण ॲक्ट आहे आणि इथं पण ॲक्ट आहे. म्हणजे याचे दोन इफेक्ट कोणते आहे की ऑब्जेक्ट जर असेल, दोन ऑब्जेक्टमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स असतं, इथं पण तोच लॉ आहे. दोन ऑब्जेक्टमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट असतो, इथं पण तोच लॉ आहे, पण या ठिकाणी पण तोच लॉ आहे, परंतु इफेक्ट वेगवेगळे आहे. इथं पृथ्वीच्या वरती असलेला ऑब्जेक्ट पृथ्वीला चिटकून राहतो, इथं मात्र तो रिव्हॉल्व होतो. अशा प्रकारे दोन इफेक्ट आपण आतापर्यंत बघितले. यानंतर आपण बघणार आहोत ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मी आताच तुम्हाला सांगितलं, एखादा ऑब्जेक्ट जर आपण वरती फेकला तर तो वरती जातो आणि विशिष्ट वेळानंतर तो खाली पडायला लागतो आणि तो खाली येऊन पडतो. म्हणजे त्याचं जे काही डायरेक्शन आहे ते सेंटर अर्थच्या सेंटरकडे असतं. आता तो ज्यावेळेस तो इथं त्याची व्हेलॉसिटी 0 असते, परंतु जसं तो खाली जातो तसतशी व्हेलॉसिटी त्याची वाढत जाते आणि चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच आपण त्याला ॲक्सेलरेशन असं म्हणतो. चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नोन ॲज ॲक्सेलरेशन. आता ही जी व्हेलॉसिटी चेंज झाली ती व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन निर्माण झालं आणि ते ॲक्सेलरेशन अर्थमुळे निर्माण झालं, ग्रॅव्हिटेशनमुळे निर्माण झालं, म्हणून त्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतात. मग ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे बघण्यासाठी आपण एक छोटंसं हे बघूया. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे ते आपण आता या ठिकाणी बघूया. आता हा अर्थ आहे आणि अर्थच्या वरती हा एक ऑब्जेक्ट आहे. आता हा ऑब्जेक्ट आणि अर्थ हे दोन या ठिकाणी ऑब्जेक्ट झाले. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याच्यानुसार बघा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इज इक्वल टू GMM डिवायडेड बाय d². आता या ठिकाणी अर्थचं जे रेडियस आहे किंवा दोन ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे ते त्यांच्या सेंटरमधलं आहे. मग आता या ठिकाणी अर्थपासून तर अर्थचं सरफेसपर्यंत हे डिस्टन्स म्हणजे त्या अर्थचं रेडियस आहे आणि तिथून तर त्या ऑब्जेक्टचं सेंटर. आता ऑब्जेक्ट अर्थच्या मानाने खूप छोटा आहे, म्हणून ऑब्जेक्टचं जे काही डिस्टन्स आहे ते आपण या ठिकाणी निग्लिजिबल आहे, कारण अर्थचं रेडियस हे खूप जास्त आहे आणि म्हणून आपण ते या ठिकाणी घेणार नाही. म्हणून या ठिकाणी d² ऐवजी अर्थचं आपण या ठिकाणी काय करूया, GMM डिवायडेड बाय r² असं घेऊ, रेडियस ऑफ अर्थ स्क्वेअर घेऊ. आता हा जो m आहे म्हणजे मास ऑफ अर्थ,
हा स्मॉल m जो आहे तो मास ऑफ ऑब्जेक्ट. आता यापूर्वी आपल्याला अजून एक फॉर्म्युला फोर्सचा माहिती आहे, तो म्हणजे F इक्वल टू ma मास इंटू ॲक्सेलरेशन. आता हे दोन, हे पण F इक्वल टू ma आहे, F इक्वल टू gmm डिवायडेड बाय r² आहे. तर F इक्वल टू हे दोन्ही आपण एकत्र करूया, ते होतं ma इक्वल टू gmm डिवायडेड बाय r². हा m कटला, हा m कट झाला. या ठिकाणी a इक्वल टू ते येतं gm डिवायडेड बाय r². तर हा जो a आहे हा ॲक्सेलरेशन आहे, आणि या ठिकाणी आपण ज्याचा ह्या विषयावर अभ्यास करतो, या ठिकाणी ॲक्सेलरेशन जो आहे तो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आणि देअरफॉर वी विल राईट इट लाईक स्मॉल g दॅट इज इक्वल टू gm डिवायडेड बाय r². आता याच्यात जर बघितलं तुम्ही, g हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आहे, ज्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. m हा मास ऑफ अर्थ आहे, त्याची व्हॅल्यूसुद्धा 6 मल्टिप्लाइड बाय 10⁴ किलोग्रॅम आहे, ती पण कॉन्स्टंट आहे. रेडियस ऑफ अर्थ आहे 6.4 मल्टिप्लाइड बाय 10⁶ मीटर. म्हणजे या तिन्ही व्हॅल्यू ज्या आहेत या कॉन्स्टंट आहेत, त्याच्यामुळे जी सुद्धा कॉन्स्टंट आहे. या जर व्हॅल्यू आपण टाकला तर त्याची व्हॅल्यू, जीची व्हॅल्यू येते त्या ठिकाणी g इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही जनरली व्हॅल्यू आपल्याकडे या ठिकाणी जीची व्हॅल्यू मानली जाते. जी इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ज्यावेळेस अर्थ सरफेसवरती एखादा ऑब्जेक्ट पडतो, त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते, आणि व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला तर त्याला आपण ॲक्सेलरेशन म्हणतो. आणि ते ॲक्सेलरेशन हे आहे की प्रत्येक एका सेकंदाला 9.8 मीटर एवढी त्याची व्हेलॉसिटी वाढत जाईल. म्हणजे पहिल्या सेकंदाला 9.8, दुसऱ्या सेकंदाला 9.8 अजून ॲड करायचं, तिसऱ्या सेकंदाला 9.8 अजून ॲड करायचं, अशा प्रकारे त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी बाबत आपण चर्चा करूया. व्हॅल्यू ऑफ जी आपण जनरली g इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं घेत असतो आपल्या मॅथमॅटिकल कन्व्हिनियन्ससाठी, किंवा कधी कधी आपल्याला ते 10 पण देतात. एखाद्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये 10 पण आपल्याला दिलेलं असतं. परंतु ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ जी काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आपण, दॅट इज gm डिवायडेड बाय r². जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 6.67 मल्टिप्लाइड बाय 10⁻11 मल्टिप्लाइड बाय मास ऑफ अर्थ दॅट इज 6 मल्टिप्लाइड बाय 10⁻24 डिवायडेड बाय रेडियस ऑफ अर्थ दॅट इज 6.4 मल्टिप्लाइड बाय 10⁻6 होल स्क्वेअर. याचे जर आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशनने गुणाकार केला तर आपली व्हॅल्यू ऑफ जी येते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही त्याची ह्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशननुसार आलेली व्हॅल्यू आहे. तर 9.77 ही व्हॅल्यू आहे. परंतु ही व्हॅल्यूसुद्धा, जीची व्हॅल्यूसुद्धा बदलते. आता ती कशी बदलते? ती 3 प्रकारे बदलते. 3 प्रकारे म्हणजे अर्थच्या पोझिशनवरून, सरफेस ऑफ अर्थवरून ती बदलते. अर्थच्या रेडियसपासून, अर्थच्या सेंटरपासून आपण जर खूप दूर गेलो तर ती व्हॅल्यू बदलते, 2 नंबर. आणि तिसरी, अर्थच्या सरफेसपासून जर आपण डेप्थकडे गेलो तर ती व्हॅल्यू बदलते. त्या तिन्ही व्हॅल्यू कसे बदलतात ते आपण बघूया. सर्वात पहिल्यांदा अर्थ सरफेसवरून कशी व्हॅल्यू बदलते ते आपण बघूया. तर अर्थ जी आपण आतापर्यंत बघितली ती स्पेरिकल आहे, स्पेरिकल अर्थ आहे. प्रत्यक्षात अर्थची जी आहे ती पोलर रिजनला, हा एक पोल आहे त्याचा, हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल. तर या पोलर रिजनला ती थोडीशी चपटी आहे, ॲपलसारखी थोडीशी चपटी आहे. ती पूर्णपणे त्या ठिकाणी स्पेरिकल नाही आहे. तर मग आता या ठिकाणी काय होतं, समजा पोलर रिजनला ती स्पेरिकल असल्यावर हा त्याचे या ठिकाणी येते ती, त्याच्याची ती थोडीशी चपटी फ्लॅट असल्यामुळं त्याचे जे रेडियस आहे, या ठिकाणचा रेडियस आहे, हा रेडियस आता या ठिकाणी कमी होतो, रेडियस कमी होतो. आता बघा त्याच्या फॉर्म्युल्यावर आपल्याला कळतं की जीची व्हॅल्यू जी आहे ती युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटवरती अवलंबून आहे आणि मास ऑफ अर्थवरती अवलंबून आहे. आता मास ऑफ अर्थ तर काही कमी जास्त होणार नाही, जीची व्हॅल्यूसुद्धा कधीच कमी जास्त होत नाही, ती युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. फक्त आरची व्हॅल्यू जर बदलली, म्हणजे बदललीमध्ये दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर आरची व्हॅल्यू वाढू शकते, आरची व्हॅल्यू वाढली तर जीची व्हॅल्यू कमी होते, कारण ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनलमध्ये एक कमी झाला का दुसरा वाढतो.
आणि दुसरा वाढला तर पहिला कमी होतो. तर या ठिकाणी आरची व्हॅल्यू जर इथं काय होते, कमी होते, आरची व्हॅल्यू कमी होते, म्हणून पोलार रिजनला जीची व्हॅल्यू वाढणार आहे. तर जीची व्हॅल्यू वाढून किती होते ती, त्या ठिकाणी जास्तीत जास्त जीची व्हॅल्यू जी इक्वल टू ॲट पोलार रिजन 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही जीची व्हॅल्यू पोलार रिजनला म्हणजे नॉर्थ पोलला पण आणि साऊथ पोलला पण दोन्ही ठिकाणी. आणि जर इक्वेटोरवर काय होतं की याचं जे काही रेडियस आहे ते आहे तेच राहणार आहे. रेडियस ते याच्यापेक्षा ते रेडियस जे आहे ते वाढलेलंच आहे. म्हणजे रेडियस वाढलं तर जीची व्हॅल्यू काय होईल आता या ठिकाणी कमी होईल, स्लाइटली कमी होते. तर इक्वेटरवरती ती जीची व्हॅल्यू जी आहे जी इक्वल टू 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर अशा प्रकारे जीची व्हॅल्यू सरफेसवरून अर्थच्या सरफेसवरून बदलते. हा एक पहिला मुद्दा झाला. आता व्हेरिएशन इन जी विथ इट्स हाईट. आता जसं आपण याच्यात खूपच जास्त जर वरती गेलो, अर्थ सरफेसपासून खूप जास्त दूर गेलो तर जीच्या व्हॅल्यूमध्ये फरक पडतो. 0 किलोमीटरवरती अर्थ सरफेसपासून तर त्याची व्हॅल्यू 9.8च राहील. आपण साधारणतः या व्हॅल्यूपासून या अर्थ सरफेसपासून आपण साधारणतः 8 किलोमीटरपर्यंत गेलो, 8.8 किलोमीटर, तर त्याची व्हॅल्यू तेवढीच राहील 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर खूप जास्त दूर गेलो, जवळपास 36.6 किलोमीटर इतकं दूर गेलो आपण, तर त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी कमी होईल, ती होईल 9.77. त्यापेक्षा अजून दूर गेलो आपण, जवळपास 400 किलोमीटर दूर गेलो, तर ती व्हॅल्यू होईल 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि अजून खूप दूर गेलो म्हणजे साधारणतः 35,700 इतके किलोमीटर आपण वरती गेलो तर त्याची व्हॅल्यू होते 0.225. आता व्हेरिएशन इन जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा थर्ड पॉईंट जो की डेप्थशी रिलेटेड आहे. जसं आपण सेंटरकडे जातो, व्हॅल्यू ऑफ जी जी आहे, जसं आताच आपण बघितलं, जीची जी व्हॅल्यू आहे ती डिपेंड आहे GM आणि R स्क्वेअरवरती. मी आताच तुम्हाला सांगितलं की R जर वाढला तर व्हॅल्यू ऑफ जी कमी होईल, आणि R जर कमी झाला तर आपल्याला असं वाटतं की जीची व्हॅल्यू वाढेल. R कमी झाला म्हणजे आपण जर डेप्थकडे गेलो, रेडियसच्या सेंटरकडे आपण जर गेलो, म्हणजे रेडियस कमी झाला तर व्हॅल्यू ऑफ जी वाढेल असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात व्हॅल्यू ऑफ जी वाढणार नाही. त्याचं कारण असं आहे की जसं उदाहरणार्थ आपण इथं सर्वात जास्त व्हॅल्यू आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची सर्वात जास्त व्हॅल्यू सरफेसवरती आहे. आणि जसं आपण आता इथून खाली गेलो तर थोडं खाली गेल्यानंतर त्याचं जे मास आहे ते आपल्याला त्याच्यावरचं जे मास आहे पूर्ण, म्हणजे आपण साधारणतः 5 किलोमीटर खाली गेलो तर 5 किलोमीटर डेप्थकडे गेलो, सेंटरकडे गेलो, तर 5 किलोमीटर त्याच्यावरची जे व्हॅल्यू आहे मासची ती आपल्याला निग्लेक्ट करावं लागेल, काढून टाकावं लागेल. अर्थचं जे मास आहे वरचं 5 किलोमीटर जितकं आपण खाली गेलो ते मास आपल्याला वजा करावं लागेल, आणि ते मास वजा केलं की जीची व्हॅल्यू पण वजा होईल. आपण 10 किलोमीटर खाली गेलो त्याच्यावरचं जे मास आहे अर्थचं ते पण आपल्याला मायनस करावं लागेल. मग अशा प्रकारे जसं आपण खाली जाऊ तसं तिचं मास त्या पॉईंटच्या वरचं मास कमी होईल, आणि त्याच्यामुळं व्हॅल्यू ऑफ जी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मासवरती. म्हणजे मास कमी झालं तर व्हॅल्यू ऑफ जी कमी होईल. म्हणजे रेडियस जरी आपण या ठिकाणी कमी केला तरी व्हॅल्यू ऑफ जी वाढत नाही, उलटं डिक्रीज होते. जसं आपण डेप्थकडे जातो व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस, जसं आपण सरफेसपासून दूर जातो व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी आहे सगळ्यात जास्त व्हॅल्यू जी आहे, हायेस्ट व्हॅल्यू जी आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची, ती तिच्या सरफेसवर असते, आणि ती आपण जनरली घेतो जी इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अशा प्रकारे 3 प्रकारे व्हॅल्यू ऑफ जीचं व्हेरिएशन होतं. मी आता पण तुम्हाला या चॅप्टरमध्ये आपण 2 फॉर्म्युले बघितले. एक फॉर्म्युला बघितला आपण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन बिटवीन 2 बॉडीज, आणि त्या 2 बॉडीमध्ये आपण अर्थ जर गृहीत धरलं तर ते आहे GM डिवायडेड बाय R स्क्वेअर. म्हणजे अर्थ सरफेसवरती जो ऑब्जेक्ट आपण ठेवलेला आहे त्या संदर्भात हा फोर्स आहे, आणि अर्थ सरफेसवरती जर ऑब्जेक्ट असेल तर त्या संदर्भात हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे जर आपण बघितलं की एखादा ऑब्जेक्ट जर आपण अर्थवरती ठेवलेला आहे तर त्याचा जो फोर्स आहे त्याच्यावरती ॲक्ट असलेला फोर्स आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स, हा कशावर अवलंबून आहे, कशावर डिपेंड आहे ते आपण बघू. तो आहे डिपेंड जी वरती जो कॉन्स्टंट आहे, एम वरती तो पण कॉन्स्टंट आहे, आर वरती पण एका प्लेसवरती एकाच ठिकाणी आर पण कॉन्स्टंट असेल. म्हणजे तो जो फोर्स आहे तो डिपेंड आहे मासवरती, मास ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे एक ऑब्जेक्ट जर खूप मोठा असेल, त्याचं मास जास्त असेल
तर त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे तो जास्त असतो. ऑब्जेक्ट छोटा असेल त्याच्यावर ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट असलेला तो कमी असतो. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट जर आपल्याला उचलायचा असेल तर तो ऑब्जेक्ट उचलण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती ॲक्ट असलेला ग्रॅव्हिटेशन फोर्सपेक्षा जास्त फोर्स आपल्याला अप्लाय करावा लागतो अपवर्ड डायरेक्शनला. म्हणजे छोटा ऑब्जेक्ट जर असेल त्याच्यावर थोडासा फोर्स ॲक्ट आहे म्हणून आपण तो सहज उचलू शकतो. आणि 1 क्विंटलचं पोतं आहे त्याच्यावरती जास्त फोर्स ॲक्ट आहे पण ते आपल्याला सहज उचलता येत नाही, कारण त्याच्यावरती ॲक्ट असलेला ग्रॅव्हिटेशन फोर्स जो ॲक्ट आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त फोर्स आपल्याला त्याच्यावरती ॲक्ट करावा लागतो अपवर्ड डायरेक्शनला, आणि म्हणून तो आपण उचलू शकत नाही. हा झाला ग्रॅव्हिटेशन फोर्स. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कशावर डिपेंड आहे? जीवर डिपेंड आहे. एका विशिष्ट प्लेसवरती, एकाच प्लेसवरती आपण विचार करू. जीवरती डिपेंड आहे, तो बदलत नाही. एमवरती डिपेंड आहे, मास ऑफ अर्थ, ते बदलत नाही. आणि त्या ठिकाणचं पर्टिक्युलर प्लेसचं आरसुद्धा बदलत नाही. म्हणजे जीची व्हॅल्यू जी आहे ही कॉन्स्टंट असते एका विशिष्ट ठिकाणी, आणि ती एम इथं कुठंच नसल्यामुळं मासवरती ते अवलंबून नाही. लक्षात घ्या, म्हणजे मासवरती जीची व्हॅल्यू अवलंबून नाही. म्हणजे उदाहरणार्थ 2 ऑब्जेक्ट जर आपण या ठिकाणी बघितले, 2 ऑब्जेक्ट आहे, एकाचं मास साधारणतः एक मोठा ऑब्जेक्ट आहे, एकाचं मास जे आहे ते साधारणतः आपण गृहीत धरूया 500 किलो आहे, आणि दुसरा एक ऑब्जेक्ट आहे त्याचं मास साधारणतः 5 किलो आहे. हे 2 ऑब्जेक्ट आपण एकाच वेळेस रिलीज केले, एकाच ठिकाणी अर्थच्या सरफेसवरती हाईटवरतून रिलीज केले, तर सर्वसाधारणपणे आपल्याला असं वाटेल की 500 किलोचा ऑब्जेक्ट हा लवकर खाली पडेल आणि 5 किलोचा ऑब्जेक्ट हा उशिरा खाली पडेल, कारण त्या दोघांमध्ये वेटमध्ये फरक आहे. परंतु ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जे काही खाली येणारा ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जी चेंज होत जाते तिला आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतो. मग ती जी व्हेलॉसिटी चेंज होणार आहे ती कशावरच अवलंबून नाही. बघा, ही सर्व ऑब्जेक्ट जे आहे, सर्व ज्याचे जे क्वांटिटी आहे, या सर्व क्वांटिटी कॉन्स्टंट आहे, ती मासवर अवलंबून नाही आहे. म्हणून 500 किलोचा ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण खाली सोडू आणि त्याच्याबरोबर 5 किलोचा ऑब्जेक्ट खाली सोडू, रिलीज करू, एकाच वेळेस रिलीज जर केलं तर हे दोन्ही ऑब्जेक्ट एकाच वेळेस अर्थ सरफेसवरती येऊन पडतील. आता बघूया आपण मास अँड वेट. आता वेट आणि मास ह्या दोन्ही कन्सेप्ट आपण पूर्वीपासून एकच मानलेल्या आहे, परंतु त्या एकदम वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट म्हणतो. ते कुठेही असले, पृथ्वीवर असू द्या मास तेच राहील, चंद्रावर असू द्या मास तेच राहील, युनिव्हर्समध्ये कुठे गेलं तर मास चेंज होत नाही. मग वेट काय आहे? वेट इज फोर्स, ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट ऑन द बॉडी इज नोन ॲज वेट. आता फोर्स कसा आहे? आता वेट काय आहे तर डब्ल्यू, आपण त्याला डब्ल्यू म्हणूया. वेट इज इक्वल टू फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी अँड दॅट इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हा जो जुना फॉर्म्युला आहे आपल्याकडं, एफ इक्वल टू एम ए. आता या ठिकाणी मास आपल्याला घ्यावं लागतं. मास, आता हे जे ए आहे हे ॲक्सेलरेशन आहे, आणि ज्यावेळेस आपण ग्रॅव्हिटेशनचा अभ्यास करतो त्यावेळेस त्याचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी होतं. दॅट इज इक्वल टू वेट ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी, ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी, अँड दॅट इज इक्वल टू एम जी. आता या ठिकाणी जी हे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आलं, त्या ऑब्जेक्टचं मास आलं. आता उदाहरणार्थ साधारणतः आपण असं गृहीत धरूया की एखाद्या ऑब्जेक्टचं मास जे आहे एम इक्वल टू ते आहे 10 किलोग्रॅम मास, आणि त्याला आपल्याला जीनी मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 9.8नी मल्टिप्लाय करावं लागेल. आणि ज्यावेळेस यांचं मल्टिप्लिकेशन करू आपण ते येतं 98 न्यूटन. हे झालं त्याचं वेट. मग वेट आपण 98 न्यूटन सांगितले पाहिजे. न्यूटनमध्ये जर वेट हे नेहमी न्यूटनमध्ये असते. एखाद्या ज्या ऑब्जेक्टचं मास 10 किलोग्रॅम आहे त्याचं ॲक्च्युअल वेट 98 न्यूटन असतं, परंतु प्रत्यक्षामध्ये व्यवहारामध्ये आपण 10 किलोग्रॅम ही संकल्पना वापरतो. 98 न्यूटन ही संकल्पना कन्सेप्ट आपण वापरत नाही. वेट आणि मासमध्ये असा फरक बघा. दुसरं आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया. समजा उदाहरणार्थ एखाद्या ऑब्जेक्टचं मास हे 100 किलोग्रॅम आहे, 100 किलोग्रॅम, आणि त्याचं जर आपल्याला वेट शोधायला लावलं तर वेट इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज इक्वल टू 100 मल्टिप्लाइड बाय 9.8 न्यूटन. आता त्या दोघांचा गुणाकार केला तर ते होतं 980 न्यूटन. तर वेट जे आहे ते दोघांमधला फरक लक्षात घ्या. 100 किलोग्रॅम जर वेट असेल, एखाद्या ऑब्जेक्टचं मास असेल, तर त्याचं वेट हे 980 न्यूटन इतकं असतं.
ह्या दोघांमधला फरक मास आणि वेटमधला फरक लक्षात घ्या. आता याच्यामध्ये दोघांमध्ये फरक जो आहे तो प्रमुख दुसरा एक फरक आहे ते म्हणजे मास ही जी आहे ही एक स्केलार क्वांटिटी आहे. स्केलार क्वांटिटी म्हणजे मासला डायरेक्शन नाही, परंतु वेटला जे आहे वेट ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. आता व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, तर व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे ज्या क्वांटिटीला फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही आवश्यक असतात त्याला आपण व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. तर वेट ही एक व्हेक्टर क्वांटिटी आणि वेटचं जे डायरेक्शन आहे ते अर्थच्या सेंटरकडे असतं. ठीक आहे. तर या प्रकारे लेक्चर 3 या चॅप्टरमधला तुम्हाला पूर्ण समजला असेल अशी आशा करतो आणि थांबवतो. धन्यवाद.